रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची। ते एक पात थोडी पिवळी पडलेली दिसत नाही, फिक्स दर्जेदार दिसते, चांगली काळोखी आहे, त्याची मोठ्या प्रमाणात तफावत वाटते का? रामकृष्ण हरी, मी रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी राजेंद्र उत्तम बागल आणि माझे सहकारी सचिन बागल। रामकृष्ण हरी। तर आम्ही पेडगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर, तर इथं रामा ॲग्रोटेकच्या कंपनीच्या माध्यमातून जे काही आम्ही जैविक खतांचा पुरवठा केलेला आहे किंवा त्याचं शेड्यूल दिलेलं आहे, तर ते पीक कसं आलंय, काय आलंय ते, आणि त्यांना काय फरक वाटला जैविकमध्ये आणि ह्या रासायनिकमध्ये, तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। चला तर आपण त्यांच्याशी चर्चा करू। नमस्कार, तर तुम्ही आमच्या शेतकरी मित्रांना तुमच्या ह्या जैविक खताविषयी आणि रासायनिक खत आणि जैविक खत याच्यामध्ये काय बदल झाला ही माहिती तुम्ही। नमस्कार, मी क्षीरसागर चेतन, मी पेडगावचा येथील रहिवासी असून आमच्या शेतात कांदा लागवड केलेली आहे। या लागवडीसाठी आम्ही रामा ॲग्रोटेक कंपनीचे काही खत जैविक उत्पादनाचे औषधं वापरलेले आहेत। आम्ही हा कांदा याला आता सध्या कांद्याला 45 दिवस झालेले आहेत। सुरुवातीला कांद्याला औषध द्यायला सुरुवात केली। सुरुवातीला आम्ही बायोसमृद्धी ऑल इन वन हे औषध वापरले आणि त्यानंतर आम्ही 10 ते 15 दिवसांनी ज्ञानशक्ती हे औषध वापरले। त्याचा तुम्ही रिझल्ट पाहू शकता। सध्या हा 40 ते 45 दिवसाचा कांदा आहे। 40 ते 45 दिवसाचा कांदा आहे, त्याचा तुम्ही रिझल्ट पाहू शकता। कुठेही एक पात थोडी पिवळी पडलेली दिसत नाही आणि वरील आमचं वरील एक प्लॉट आहे तो पूर्ण रासायनिक खतांवर आलेला आहे। आणि रासायनिक आणि जैविक मधला तुम्हाला काय फरक वाटला? रासायनिक आणि जैविक मध्ये इतका हा फरक वाटला की जैविक मध्ये खर्च कमी आहे आणि पीक दर्जेदार दिसते, हाच फरक वाटला। सोडल्याच्या नंतर एक आठवडाभर 15 दिवसांनी काय वाटलं ह्या कांद्यात? हिरवळ कशी आली किंवा काय मुळ्यांची वाढली, लांबी, मानाची संख्या? म्हणजे खत सोडायच्या अगोदर कांदा असा म्हणजे पिवळा होता सगळं, म्हणजे पाती सर्व पिवळ्या होत्या। जेव्हा आम्ही ऑल इन वन बायोसमृद्धी सोडलं त्यानंतर चांगली काळोखी आली, त्याला काळोखी, समाधानकारक कांदा वाटला, समाधानकारक। आणि मग नंतर तुम्हाला पुढचं शेड्यूल घ्यावं असं वाटलं, बाबा हे आता पूर्ण ह्याच्यावरतीच करा। आधी सगळं तुम्ही रासायनिक करत होता, मग आता हेच एक प्लॉट मला जैविकसाठी दिलेला आहे तुम्ही आणि एक तुमचा रासायनिकचा प्लॉट आहे। तर ह्या प्लॉट मध्ये आणि रासायनिक प्लॉट मध्ये खर्च कसा काय वाटला? खर्चाची मोठ्या प्रमाणात तफावत वाटली, कारण की ज्या त्या अर्ध्या एकराला आम्ही जेव्हा खत वापरले त्या 10 ते 15 हजार रुपये आता खर्च झालेला आहे आणि असं ते आमचं 4 ते 5 हजार रुपयापर्यंत आता सध्या खर्च झालेला आहे आणि रिझल्ट खूप भारी वाटला। सगळं व्यवस्थित वाटलं, असं समाधानकारक आहे, कांदा व्यवस्थित आहे आणि आता 40 ते 45 दिवसात साईज बी मनासारखी झाली। साईज आता लिंबापेक्षा थोडी मोठी साईज झालेली आहे। शिवाय आम्ही आता ह्याच्यावर स्टीम ग्रो आणि नेमकं फवारणी सुद्धा केलेली आहे, त्यामुळे अजून ह्याला म्हणजे चकाकी अजून जास्त आलेली पातीला, अशी कुठेही रोग दिसत नाही। तर शेतकरी मित्रांनो, हा कांदा म्हणजे साधारणतः 45 दिवसाचा कांदा झालेला आहे आणि 45 दिवसामध्ये आम्ही सुरुवातीला ह्याला ऑल इन वन आणि रूट मॅजिक पाण्यातून सोडण्यासाठी दिलं आणि तर ते दिलं। नंतर एक 10 दिवसानंतर त्यांना स्टीम ग्रो आणि रामा गोल्डची फवारणी दिली आणि एक पुढच्या पाण्याला म्हणजे त्याच्यानंतर साधारणतः एक 30 दिवसानंतरनं ज्ञानशक्ती आणि रूट मॅजिक दिलं। तर एवढ्या दिवसामध्ये 45 दिवसामध्ये हा कांदा लिंबाच्या साईज एवढा थोडक्यात झालेला आहे म्हणजे। आणि आता आपण ह्याला पुढचं शेड्यूल तर पूर्ण करणार आहोतच आणि ते शेड्यूल नंतर आपण 1 महिन्यानंतर पाहूयाच काय बदल होतोय ह्याच्यात। धन्यवाद।